नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. रोज सकाळी 7 वाजता जो आपण डेली करंट अफेअरचा हायलाइट्स आपण बघत असतो, त्या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत करतो. आणि आज आपण बघूयात 12 मार्च 2025 चे जेवढे पण महत्त्वाचे प्रश्न आहेत, महत्त्वाचे हायलाइट्स आहेत, ते हायलाइट्स जे की तुम्हाला पेपरला खूप महत्त्वाचे एक रिव्हिजन म्हणून किंवा रोज सकाळचे जे का तुमच्या अभ्यासाची दिवसाची सुरुवात आहे, तुम्ही नक्कीच आपल्या ह्या लेक्चरने करू शकता. ओके, चला, खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला बिलकुल विसरायचं नाही. कालच्या किंवा मागच्या प्रश्नामध्ये लेक्चरमध्ये मी तुम्हाला क्वेश्चन विचारलं होतं की भारतीय कुक्कुटपालन उद्योगाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते. तर या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच जणांनी आन्सर करेक्ट दिलेत. याचं उत्तर आहे पी.व्ही. राव, पर्याय क्रमांक 1. ओके, पी.व्ही. राव म्हणतो आपण भारतीय कुक्कुटपालन उद्योगाचे जनक, ज्यांना बंदा वासुदेव राव असे यांचं पूर्ण नाव आहे. समजतं, लक्षात महत्वाचं आहे. आणि फादर ऑफ MSME म्हणजेच सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालय उद्योग जे आहेत त्याचे आपल्याकडे जे काही जनक आहेत तर ते व्यक्ती आहेत व्ही. कृष्णमूर्ती. ओके, लक्षात ठेवा, IMP व्यक्तिमत्व. आणि जे विद्यार्थ्यांनी आपलं जीकेचं स्पेशल जीकेचा कोर्स जर घेतला नसेल तर नक्कीच घ्या. तुम्हाला हा कोर्स ते बघा, तुम्हाला ऑफर ठेवली आहे मी. आपलं जो काही होळी आहे त्या होळीच्या निमित्ताने 13, 14 आणि 15 मार्च रोजी तुम्हाला 3 दिवस आपल्या कोर्सवरती 30% डिस्काउंट मी ठेवले. कोणताही कोर्स तुम्ही खरेदी करू शकता, चालू घडामोडी असू द्या किंवा कोणताही कोर्स तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता. आपलं अनुभवचे ॲप आहे, ॲप इन्स्टॉल करा आणि तुम्हाला सर्व काही भेटून जाईल ॲप्लिकेशन वरती. जरी काय अडचण आली तर शंका आली तर स्क्रीनवर नंबर आहे, त्या नंबरवरती मला तुम्ही मेसेज करायचा आहे. चला, पहिलं क्वेश्चन तुमच्या समोर आहे, अत्यंत महत्त्वाचं. नुकत्याच ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्रामधून निलंबित करण्यात आलेले ऋषिकोंडा जो बीच आहे, हा ऋषिकोंडा बीच कोणत्या राज्यात येतो? तर तो राज्य आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश आहे, लक्षात ठेवा. नुकत्याच सर्वोच्च न्यायालयाचे कोणत्या अधिकाराला मूलभूत अधिकार म्हणून घोषित केले? म्हणजे फंडामेंटल राईट म्हणून कोणत्या अधिकाराला सुप्रीम कोर्टाने दिला निर्णय? तो खूप महत्त्वाचा निर्णय आहे, तर तो आहे दिव्यांग व्यक्तींचे अधिकार. दिव्यांग जेवढे पण व्यक्ती असतील त्यांचे जे काही अधिकार आहेत, त्यांचे जे काही राईट्स आहेत, थोडक्यात त्याचे अधिकार आहेत, त्या अधिकाराला आता एक मूलभूत अधिकार म्हणून त्याला दर्जा देण्याचा खूप मोठा हा डिसिजन आहे. कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की भारतीय राज्यघटनेतील कोणत्या भागामध्ये मूलभूत अधिकाराचा समावेश करण्यात आलेला आहे. नुकत्याच अमेरिकेने आपले अधिकृत भाषा म्हणून कोणत्या भाषेला घोषित केलेलं आहे? तर ही भाषा आहे इंग्रजी. इंग्लिश. गुजरात मधील वंतारा प्राणी बचाव केंद्राचे उद्घाटन कोणाच्या हस्ते नुकतंच करण्यात आलेलं आहे? हे वंतारा प्राणी बचाव केंद्र जे आहे ते अंबानी यांचं आहे आणि याचं उद्घाटन केलं नरेंद्र मोदी यांनी. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. ह्या वंतारा प्राणी बचाव केंद्राला प्राणी मित्र राष्ट्रीय प्राणी मित्र पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं आहे. नुकत्याच चंद्रावर यशस्वीपणे यान उतरवणारे दुसरे खाजगी अंतराळयान कोणते बनले आहे? तर हे आहे ब्ल्यू घोस्ट. ब्ल्यू घोस्ट. नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार भारताने माता मृत्यू दर, ज्याला आपण MMR म्हणतो आपण, माता मृत्यू हा किती गाठलेला आहे? तर ते आहे 100. 1 लाख मातांच्या मागे मरण्याची जी काही संख्या आहे ते 100 आहे. आणखी आपल्याला ह्याला खाली आणायचं आहे. दरवर्षी समता दिन हा कधी साजरा केला जातो? हा असतो समता दिवस 12 मार्च रोजी. 12 मार्चला असतो समता दिवस. नुकत्याच कोणाच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या विशेष रुपे कार्डचं अनावरण करण्यात आलेलं आहे? हे रुपे कार्डचं विशेष अनावरण करण्यात आलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते. देवेंद्र फडणवीस. त्यानंतर नुकतेच अमेरिकेच्या जॉन कॅसवेट्स नावाचा एक पुरस्कार आहे. हे जॉन कॅसवेट्स पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय चित्रपट कुठलं ठरलेलं आहे? हा जो काही चित्रपट आहे तर तो आहे गर्ल्स विल बी गर्ल्स नावाचा. गर्ल्स विल बी गर्ल्स. गर्ल्स विल बी गर्ल्स महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. हे होते अत्यंत महत्वाचे प्रश्न. महत्वाचं त्याविषयीचं विश्लेषण तर आपण करत नाही. विश्लेषण आपलं जो 49 रुपयाचा डेली करंट अफेअर्स बॅच आहे त्यामध्ये आपण करत असतो. जागतिक वन्यजीव दिन हा कधी साजरा केला जातो? याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. याचं उत्तर काय असेल? जागतिक वन्यजीव दिन. ऑप्शन तुमच्या समोर आहे. ओके, चल, होलीचं जे काय ऑफर आहे ते 13, 14 आणि 15 मार्चला आहे. नक्कीच तुम्ही याचा फायदा घेऊ शकता. ॲप जो आहे आपला अनुभव, जो आजच तुम्ही काय करा, इन्स्टॉल करा. कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेली
आहे अनुभव स्टडी म्हणून. आणि अशा प्रकारचं प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण जो आपला 49 रुपयाचे ह्या बॅचमध्ये राहतं. त्यामुळे ही जर बॅच तुम्हाला घ्यायची असेल तर तो तुम्ही घेऊ शकता, किंवा आपलं ऑफरमध्ये पण 30% बॅच डिस्काउंटमध्ये पण तुम्ही ही बॅच खरेदी करू शकता. ओके, चला बाकीचे कोर्स वगैरे आहेत बघून घ्या तुम्ही. आणि एकदा लिंक शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत, लाईक करा. तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इंस्टाग्राम आहे आपला, जो काही टेलिग्राम आहे हे टेलिग्राम चॅनल पण बिलकुल जॉईन करायला विसरायचं नाही. ओके, चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया आपण उद्या सकाळच्या लेक्चरमध्ये. तत्पूर्वी आज रात्री 9 वाजता आपल्या स्वप्नपूर्ती सिरीजमध्ये याच यूट्यूब चॅनलवरती. ओके, चला तर थांबूयात आपण, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक्यू, जय हिंद.